नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर आज बनवायचं आहे मटकीचं कालवण. ॲक्च्युली माझ्या बाळाचं खूप फेवरेट आहे, सो आठवड्यातून एक दोनदा तरी बनवतेच मटकीचं कालवण. सो गॅसवरती तुम्ही कढई ठेवा, त्याच्यामध्ये 1 ते 2च थेंब तेल टाका आणि त्याच्यामध्ये अगोदर मटकी भाजून घ्या. जोपर्यंत आपल्याला मटकी भाजलेल्याचा वास येत नाही तोपर्यंत मटकी भाजा. 1 ते 2च मिनिट लागतील, जास्त वेळ लागत नाही. छान अशी खरपूस भाजली की मग मटकी तुम्ही काढून घ्या. त्यानंतर मटकीच्या अनुसारच तुम्ही कढईमध्ये तेल टाका. नंतर त्याच्यामध्ये तेल तापल्यानंतर जिरे टाका. जिरे पूर्ण भाजले की मग त्याच्यामध्ये तुम्ही लसूण टाका. लसूणसुद्धा व्यवस्थित भाजून घ्या आणि नंतर मग त्याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता टाका. ते छान सगळं मिश्रण भाजू द्या. कढीपत्तासुद्धा असा चांगला तडतडला गेला पाहिजे. तुम्ही बघताय असा छान तडतडला गेला पाहिजे. आणि मग नंतर त्याच्यामध्ये तुम्ही भाजलेले मटकी टाका. तुम्ही कांदासुद्धा टाकू शकता, पण कांद्यानं काय होतं, थोडंसं गोड लागते मटकीचं कालवण, त्याच्यामुळे मी कांदा स्किप केला आहे. तुम्ही जर घालत असाल कांदा तर तुम्ही तो घालू शकता. कढीपत्ता टाकल्यानंतर किंवा लसूण टाकल्यानंतर कांदा तुम्ही ॲड केला तरी चालेल. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि कांदा लसूण मसाला येईल, तोसुद्धा छान एकजीव करा. आणि नंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि नंतर इथं काय करायचे आहे, तुम्हाला गरम पाणी वापरायचं आहे. गार पाणी कधीच वापरू नका. रोजच्या तुमच्या कालवणामध्ये नेहमी गरम पाणीच वापरत जावा. हेल्दीसुद्धा असतं आणि कालवणसुद्धा आपलं पटकन अर्ध्यातूनच शिजलेलं असतं. गरम पाणी जर टाकलं तर पटकन शिजतं कालवण तुमचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर तुम्ही टाका. छान असं उकळं गेलं पाहिजे. छान असं 15 ते 20 मिनटं शिजू द्या कालवण तुमचं. अशा पद्धतीने बघा ते दिसते. आणि फायनली आपली मटकीचं कालवण तयार झालेलं आहे. तर मग या जेवायला पटापट. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.